आपण करतोय सेलिब्रेशन केक आणि त्याची पूर्ण तयारी आपण इथे केलेली आहे। सगळ्यात आधी आपण काय केलं आहे की बटर घेतलेलं आहे आणि त्याच्यात ब्राऊन शुगर टाकून म्हणजे जी पावडर केलेली शुगर टाकून त्याला व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे, एकत्र केलेलं आहे, त्याच्यात मैदा टाकलेला आहे। आता पुढे काय, आता काय नाही, एकदम सिंपल आहे, सोपी आहे। आपल्याला फक्त हे ड्रायफ्रूट्स आहेत हे सगळे टाकायचे आहेत। इथे मी टुटी फ्रुटी घेतलेले आहेत, वाह, टुटी फ्रुटी टाकायचे 2 चमचे आणि इथे मी घेतलेला आहे हा मिक्स फ्रूट जॅम, हा 2 चमचे आपण टाकतोय, 1 मोठा चमचा किंवा 2 छोटे चमचे। आणि त्याचबरोबर इथे मी टाकणार आहे ड्रायफ्रूट्स। तर ही मोठा एक बोल भरून हा जे ड्रायफ्रूट टाकतोय मी याच्यात। आता याला सगळ्याला या मिक्सचरला आपल्याला व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे। एकाच बाजूने त्याला व्यवस्थित असं मिक्स करणार आहे। कलरफुल आणि मस्त असं मिक्सचर तयार झालेलं आहे। आपलं मिक्सचर तयार आहे केकचं। आता मगाशी जे उरलेलं आहे थोडं बटर ते आपण याला लावून घेऊ खाली। त्याच्यात टाकूया एक थोडंसं मैदा। जर बटर पेपर असेल तर कापून तो खाली टाकायचा आहे, चौकोन कापून टाकू शकतो किंवा साधा असं थोडंसं खाली बटर लावून हा जो मैदा आहे थोडासा असा फिरवून घेतला सगळीकडनं, त्याच्यामुळे काय केक खाली चिटकणार नाही। बस, दॅट्स इट। याच्यामध्ये हे जे मिक्सचर आहे हे टाकायचं आहे। त्याचबरोबर मी इथे अवन जो आहे हा गरम करून घेतलेला आहे, प्रीहीट करून घ्यायचा आहे अवन। आता याच्या जे बेकिंग करायचं आहे आपल्याला त्याच्यासाठी ना साधारणपणे 170 डिग्रीला आपण अवन ठेवायचं आहे आपल्याला। खूप जास्ती हाय हीटवर करायचं नाही आहे, साधारणपणे 35 ते 40 मिनिटाला बेक करायचं आहे। हे बेक झाल्यानंतर याचं गार्निशिंग पण करायचं आहे, सजावट पण करायची आहे। मी एक काम करतो, हे याला पहिले बेक करून घेतो। आपला केक मस्त तयार झालेला आहे, एकदम टेम्पटिंग वाटतोय। आता याला थोडंसं डेकोरेट करू आपण। व्हिप क्रीम घेतलेलं आहे, संत्र घेतोय आपण, आता ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत रेडीमेड गोष्टी ह्या मिळतात, हे साखरेपासून बनवलेले आहेत, स्टार्स आहेत, वेगवेगळे शेप मिळतात। तर याचा पण आपल्याला वापर करता येतो एक, कारण की आता हे सेलिब्रेशन आहे त्याच्यामुळे स्टार्स मी आणलेले आहेत छोटे छोटे। मस्त दिसतात सगळे स्टार्स। आणि आता हे सिल्व्हरच्या ज्या आपल्या या गोळ्या आहेत, साखरेच्या गोळ्या आहेत सिल्वर रंगाच्या, त्या आपण मध्ये टाकूया। हे सगळं नसेल, क्रीम वगैरे नसेल तर तसं सर्व केलं तरी चालेल, किंवा थोडेसे फ्रूट्स असतील, नुसते फ्रूट्स नाही, नुसते स्ट्रॉबेरीचे तुकडे इथे लावले साईडला, किंवा इथे ग्रेप्स लावले, तुमच्याकडे किवी मिळालं असेल तर किवीचा पण आपल्याला इथे वापर करता येईल। आता इथे पावडर्ड शुगर आहे, ती पण वरती नुसती डस्टिंग केली तसं पण चालेल। पण अशा प्रकारे सजावट वगैरे केली तर काय दिसायला खूप छान वाटतं, मुलांना पण खूप आवडतं असं सगळं बघून, अट्रॅक्टिव्ह वाटतं त्यांना। तयार आहे आपला मस्त सजवलेला सेलिब्रेशन केक। कसा वाटला तुम्हाला? साहित्य आणि कृती लिहून घ्या। सेलिब्रेशन केक करण्यासाठी लागणारं साहित्य: टुटी फ्रुटी, मैदा, बटर, ब्राऊन शुगर, भिजवलेले ड्रायफ्रुट्स, पिठी साखर, दालचिनीची पूड, संत्री, कंडेन्स मिल्क, जायफळ पूड, बेकिंग पावडर, मिक्स फ्रूट जॅम, सजावटीसाठी सिल्व्हर गोळ्या आणि रंगीत स्टार्स। कृती: प्रथम एका बाउलमध्ये 100 ग्रॅम बटर घेऊन त्यामध्ये 100 ग्रॅम ब्राऊन शुगर घालून मिश्रण नीट फेटून घ्यावं। फेटल्यानंतर त्यामध्ये जायफळ पूड,
दालचिनीची पूड, बेकिंग पावडर, अर्धी वाटी कंडेन्स मिल्क आणि 100 ग्रॅम मैदा घालून हलक्या हाताने सर्व मिश्रण एकजीव करून घ्यावं. मैदा घातलेल्या तयार मिश्रणात टुटी फ्रुटी, 2 चमचे मिक्स फ्रूट जॅम आणि 200 ग्रॅम भिजवलेले ड्रायफ्रुट्स घालून सर्व मिश्रण नीट मिसळून घ्यावं. केकच्या साच्याला आतील भागास बटर आणि मैदा लावून घ्यावा. केकचं तयार मिश्रण साच्यामध्ये ओतून वरून टुटी फ्रुटी घालावी. ओव्हन प्रीहीट करून 170 डिग्रीला केक बेक करून घ्यावा. तयार सेलिब्रेशन केकवर व्हीप क्रीम, संत्र्याचे काप, रंगीत स्टार्स आणि सिल्व्हर गोळ्यांची सजावट करून केक सर्व्ह करावा.